हाय नमस्कार माय टू फॅमिली. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी रोज सकाळी सकाळी वॉकिंगला जात असते 6 वाजता. तर मला खूप दिवस झालं की हा ब्लॉग बनवायचा होता की मी वॉकिंगला कुठे जाते आणि तिथलं वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं. तर ते शक्य झालं नाही. मग चला म्हणलं आज बनवूया आज म्हणलं ब्लॉग आणि आपल्या सर्वांना दाखवावं म्हणून. तर तिथं मी जिथे फिरायला जाते ना तिथं खूप छान वातावरण आहे, एकदम नैसर्गिक वातावरण आहे. खूप मन प्रसन्न होतं तिथं जाऊन. मला तर खूप शांत वाटते तिथे. चला तर मग व्हिडिओ पुढे बघत राहा. तुम्हाला मी दाखवते तिथलं नैसर्गिक वातावरण पूर्ण दाखवते. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला तिथलं वातावरण कसं वाटलं ते. चला तर मग भेटूया आपण तिथे. चला मी आता चालले सरळ ह्या रस्त्याने सरळ जाणार आहे आणि जिथलं मी तुम्हाला वातावरण दाखवणार आहे आता ते थोड्याच अंतरावर आलेलं आहे. खूप छान आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल ते तिथलं नैसर्गिक वातावरण एकदम छान. आता थोड्या वेळात तिथे जाईलच मी, मग तुम्हाला तिथलं सगळं वातावरण दाखवते. तोपर्यंत हा व्हिडिओ पुढे असंच बघत राहा. चला मी आले आहे आता इथे. या गेटमधून एंट्री करणार मी आता आणि तुम्हाला सर्व आतमध्ये कसं आहे काय नाही सर्व दाखवणार. शोची तर खूप छान छान झाडं आहेत तिथे, तुम्हाला सगळं दाखवते मी एक एक एक. खूप छान वातावरण आहे बघा ना, सूर्य उगवला. असंच पुढे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला सगळं दाखवते मी. हो का, हे शोचं झाड आहे. फुल बघा ना किती छान आहे, वेगळंच आहे हे. तुम्हाला सगळी मी शोची झाडं दाखवते एक एक जवळून. खूप छान छान आहे, मला तर फार आवडतं. बघा हे एक फूल, बघा हे शोचं झाड किती छान आहे. खूप छान छान झाडं आहेत तिथे वेगवेगळे शोचे, तुम्हाला सर्व दाखवते मी. किती छान आहे बघा. आणि तुम्हाला नक्की आवडलं तर नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटलं ते. सगळेजण इथं वॉकिंगला येतात सकाळी खूप. मला तर इथे खूप शांत वाटतं. खूप असं म्हणजे मनाला शांती भेटली, खूप छान वाटतं इथं शांत सकाळी सकाळी. ही घोडे, शोची फुलं. चाफा आहे चाफा. अशीचं गुलाबी होतं बघा, हे असं असा कलर आहे आपल्याचा. खूप छान वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. आणखीन एक शोचं झाड आहे बघा, खूप छान आहे हे. जवळून दाखवतो तुम्हाला, हात लावत नाही ह्याला कारण ह्याला मधमाशा असतात बघा. दिसते का तुम्हाला मधमाशी? ह्याला मधमाशा बसतात काय माहिती. अशीच खूप वेगवेगळी झाडं आहेत शोची. आता तुम्हाला एक एक दाखवायचं म्हटलं तर खूप वेळ जातो. फक्त जे असं खास वाटतात ना तेच दाखवायला लागले तुम्हाला. आता आणखीन एक दाखवते बघा, तिथं खूप छान आहे. काय आहे माहीत नाही मला पण, तर ते तुम्हाला दाखवते आता. एक थांबा. ही आहे ते झाड शोचं, तुम्हाला दाखवायचं म्हणजे. खूप छान आहे, याला पाकळ्या येतात पिवळ्या. परत खूप छान वाटतं पूर्ण तयार झाल्यावर. नेमकं कशाचं आहे हे मला पण नाही माहिती, आणि पूर्ण तयार झाल्यानं खूप छान वाटतं. मी पाहिलं आहे याला पूर्ण तयार झालेलं. तुम्हाला माहीत असेल कशाचं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे मी व्यायाम करायला येते, व्यायाम करते ते दररोज मी. लहान मुलांचं खेळायचं. इथे व्यायाम करायला येते दररोज. ही लहान मुलांची खेळायची घसरगुंडी वगैरे, आणि हा झोका. हे व्यायाम करायचे मशीन आहेत सर्व. इथे व्यायाम करते मी दररोज. आणखीन एक ठिकाण दाखवायचं, हे मंदिर आहे गणपतीचं इथे. आणि हो काही हत्ती आहेत बाजूला 2. आणि आसपास बघा किती छान आहे.
मंदिराच्या वातावरण. नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते. इथे अष्टविनायक गणपती लावलेत बघा. 8 गणपती आहे. श्री मयुरेश्वर, श्री गिरिजात्मक, श्री विघ्नेश्वर, श्री वरदविनायक, श्री सिद्धिविनायक, श्री कल्लाळेश्वर, श्री चिंतामणी, श्री महागणपती असे 8 गणपती झालेत अष्टविनायक. इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं काय नाही नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता माझी घरी जायची वेळ झाली आहे. मी दररोज 6 वाजता फिरायला येते आणि 7 वाजता घरी निघते. तर बाय सर्वांना. आणि मला नक्की सांगा की माझा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा. आणि नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.